राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथपुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ केला। आज सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत सहाय्यता समाज कल्याण सोलापूर कार्यालयाने सोलापूर ते जगन्नाथपुरी हे तिथे यात्रेचे आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये 800 भाविक सहभागी झाले। त्याच्यापैकी 341 महिला असून 9 पुरुष आहेत। त्यासोबतच ऑफिसमधले 10 कर्मचारी आणि पॅरामेडिकल स्टाफ सोबत आहे। आणि आल्यानंतर ते सर्वप्रथम त्यांची आपण व्यवस्थित रेल्वेने खूप चांगली सुविधा दिली होती। त्यांना पुष्पहार तुळशीच्या माळा घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं जोरात। त्यासोबतच त्यांना ब्रेकफास्ट देण्यात आलं, तिथे ज्यूस पिण्याच्या पाण्याची सोय दिली। त्यानंतर हे लोक पण सगळे रेल्वेमध्ये बसवले आणि माननीय जिल्हाधिकारी सर यांना वेळात काढून उपस्थित दाखवली। त्यासोबतच आमच्या राज्यमंत्री अभिजीताई मिसाळ मॅडम यांनी ही शुभेच्छा संदेश दिला। तर सरांनी ही गाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि हे सर्व भाविक आता जगन्नाथपुरीच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। अशा रीतीने खूप छान या यात्रेची सुरुवात झालेली आहे। आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलो त्याबद्दल खूप धन्यवाद। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, रेल्वे विभागाचे मॅनेजर श्रीयुत सोना, वैद्यकीय अधिकारी ऋतुजा भटकर आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। ही तीर्थयात्रा 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान असणार आहे।